नर्मदे विहार. सकाळचे वाजले 7:15. आपण आहे माहेश्वरमध्ये. काल सुट्टी घेतली होती आपण मांडवगड फिरण्यासाठी. आज सुरुवात परत सकाळी नेहमीप्रमाणे नर्मदे. आपण आहे माहेश्वर येथील घाटावर. अशा प्रकारचा घाट आहे. इकडं मैया. इथून स्टार्ट होतो हा घाट. भरपूर लांबपर्यंत. आपण समोरच्या किनाऱ्यावरून ते शालिवाहन मंदिर तिथून बघत बघत आलो होतो. तेव्हापासून यायचं होतं. आज पोचलोय. घरामध्ये लाईट असल्यामुळे जास्त काही घेता येत नाही. पण हा बघा माहेश्वर फोर्ट. सुंदर असा घाट बनवलेला आहे. मैयाचं दर्शन करून घ्या सकाळी सकाळी. मा अहिल्यादेवी होळकर यांची नगरी माहेश्वर. सुंदर. कसला सुंदर फोर्ट. बारीक काम केलेलं आहे. वरती मंदिर आहे. बघू आपण कसलं मंदिर आहे. हे तेच ठिकाण आहे जिथून नर्मदा जयंतीच्या दिवशी इथून साडी नर्मदा मैयाला अर्पण केली जाते. इथून बाणाने त्या बाजूला फेकतात. बाणाचा स्पीड काय असेल. मी व्हिडिओज बघितलेले, स्वतः बघितलेले नाही कधी. फेब्रुवारी महिन्यात असतं. नेक्स्ट टाइम जमलं तर नक्कीच येणार आहे इथे नर्मदा जयंतीच्या वेळेस. मला बघायचं आहे तसं मैयाला साडी अर्पण करतानाच. तो पिक्चरमध्ये बघितलेला आहे. नर्मदे माहेश्वर घाट. या ठिकाणी हे बाबाजी चहाची सेवा देतात सगळ्या परिक्रमावासींना. इथे जागोजागी बोर्ड लावले. खतरनाक घाट, नहाना मना आहे. आता ते कशामुळे ते नाही माहिती. खतरनाक घाटवर स्नान करणं मना आहे. इथं मगर वगैरे असेल. परशुराम मंदिर आहे. आणि इकडे एक मंदिर आहे पण त्याच्यावर काही दिसत नाही. रामेश्वर, मग जगन्नाथ. रामेश्वर मंदिर, जगन्नाथ मंदिर, परशुराम मंदिर. इथे गौशाला होती मोठी. गौशालाच्या जवळ पाणी प्यायला थांबलो होतो मी. गॉगल पण काढायचा होता. हे बाबाजी बालबोट घेऊन आले. नर्मदे. ऊसाचा रस म्हणजे मी येऊन बसलो तेव्हा नव्हता. ऊसाचा रस चालू केला आहे. 2 घेतले आपण. हा मुलगा सायकलवर बसतोय. पैसा मध्ये ना. नाही मध्ये राहू. लाडवी गावाच्या पुढे आलोय. 6 किलोमीटर चाललो आज. फक्त अजून 7 किलोमीटर चाललोय. शूज पहिल्यांदा घातल्यामुळे थोडा त्रास होतोय आणि काम झालाय. आज सकाळपासून हळू 9:45. 3 तासात 6 किलोमीटर म्हणजे 2 तास स्पीड चालली. थोडा पायाला बुटांची सवय होईपर्यंत वेळ लागेल. बसलोय. ही आपली बॅग. हा रस्ता. इकडं मंडलेश्वर आहे 5 किलोमीटर.
सनातन धर्म नावाने चॅनल आहे, सगळ्यांनी सपोर्ट करा. आधी पायी परिक्रमा करत म्हणजे पायी 12 ज्योतिर्लिंग करत होता, नंतर आता सायकल घेतली, सायकलवर करतोय. क्या नाम है आपका? मेरा जी हरण माते जय श्री राम। मेरा नाम निशांत तोमर है। मैं यूपी अलीगढ़ का रहने वाला हूँ। और पहले मेरी जो यात्रा थी वो 4 धाम 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारत पैदल यात्रा थी। अब उसको मैंने चेंज करके अपना जितना भी संपूर्ण भारत में जितने भी सनातन धर्म के मंदिर हैं लिखित में, वो सारे मंदिर जो है मैं दर्शन करूँगा अपने साइकिल से। तो बहुत बड़ी यात्रा रहने वाली है, तो सपोर्ट करें ज़्यादा से ज़्यादा बघा। जय श्री राम। जय श्रीराम. नर्मदे हर. आपण चालता चालता या बाबाजींनी आपल्याला थांबवलं. सर्व परिक्रमावासींना चहाची व्यवस्था केली. इथे यांचं सोनालिका ट्रॅक्टरचं शोरूम आहे वाटतं, आणि काही ओल्ड गाड्यांचं सेल करतात इथे. या बाबाजींनी चहा पाजला आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. 2:30 वाजले. असा रोड आहे. आज काय आपण जेवण वगैरे काही केलं नाही. विचार केला डायरेक्ट आश्रमात जाऊनच थांबू, काहीतरी विचार करू. भूक पण नव्हती, सकाळी लेट झालो निघायला, तरी त्या मानाने आत्तापर्यंत 23 किलोमीटर चाललोय. आता एनर्जी डाऊन झाली थोडी. लवकरच पोचून जाऊ मुक्कामाच्या ठिकाणी, यापेक्षा नर्मदे. दरगावच्या आसपास पोचलो. इथं लिहिलेलं आहे श्री श्याम सावलिया धाम. एक ही स्थान पर खाटू श्याम जी, सावरिया सेठ, बालाजी तीनों के दर्शन ले. सालासर बालाजी 500 मीटरवर आहे. आपल्याला 500 मीटर बी भरपूर मागत पडत. बोललो तो एनर्जी डाऊन झाली आहे. पुढे येऊन लगेच करोद या गावाच्या इथे नारळ पाणी आणि चिप्स. मैया भूका नाही रखती भाई. नर्मदे भाई. आता ट्रकवाला आहे ना, रस्ता आला होता ह्या काढाला, एक 2 व्हीलरवाल्याच्या अंगावर ते थांबले. हे बघा, हे इथं टायर दिसतं नाही, या साईडला येऊन परत तिकडे घुसला. काय प्लॅन होता त्याचा? नर्मदे लिटरली वाटत होतं तो ते नवरा बायकोला उडवला, पण त्या माणसाने डायरेक्ट तिकडे रॉंग साईड घातली. 2 व्हीलरवाले वाचला. नर्मदे. आजचं 25-26 किलोमीटर झालंय, पण आश्रम कुठं आहे माहित नाही. आश्रम शोधत शोधत चाललोय. नर्मदे हर. आज आपण एक नारळ पाणी, एक छोटा बिस्किटचा पुडा आणि थोडेसे केळ्याचे चिप्स, एवढ्यावर 25 किलोमीटर प्रवास केलाय. स्टॅमिना वाढला आपला. नर्मदे हर. 15 गावात पोचलो. तिथला माता मंदिर आहे कुठं तरी, विचारून घेऊ. मंदिर कहाँ पे है? नर्मदे हर.